गडचिरोली जिल्ह्यात राष्ट्रवादीची वेगळी चूल बघायला मिळते। पक्षानं निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात केली आहे। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये जनमत आजमावण्यासाठी चामोर्शी शहरातून जनकल्याण यात्रेची सुरुवात करण्यात आली आहे। धर्मराव बाबा आत्राम यांनी मेळावा आयोजित करत शक्ती प्रदर्शन केलं। सिने अभिनेत्री अमृता खानविलकरचा रोड शो देखील पार पडला। जळगाव जिल्ह्यात महायुती झाली तर ठीक, नाही तर आगामी जिल्हा परिषद नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी देखील आपली ताकद दाखवणार असा विश्वास आमदार अनिल पाटील यांनी व्यक्त केला। महायुतीतील सर्व कार्यकर्त्यांना सांभाळणं ही प्रत्येक पक्षाच्या नेत्यांची जबाबदारी असल्याचं त्यांनी म्हटलंय। अंबरनाथमध्ये शिवसेनेनं 10 रुपयांमध्ये दिवाळी फराळ उपलब्ध करून दिलाय। गोड तेल, रवा, मैदा, साखर, पोहे, साबण आणि शेंगदाणे मसाला असं फराळासाठी लागणारं सर्व साहित्यांचा यात समावेश आहे। या सर्व साहित्य केवळ 10 रुपयात देण्यात आल्यानं नागरिकांनी समाधान व्यक्त केलं। अहिल्यानगरमध्ये शिवशक्ती आणि भीमशक्तीकडून जनाक्रोश मोर्चा काढण्यात आला। आमदार संग्राम जगताप आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत मोर्चा निघाला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप करत मोर्चा काढण्यात आला। मोर्चात सकल हिंदू समाजही सहभागी झाला। भंडाऱ्यात गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांनी राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको केला। प्रशासनानं आज खासदारासोबत चर्चा घडवून आणू असं आश्वासन 3 दिवसांपूर्वी दिलं होतं। मात्र या आश्वासनाची पूर्तता झाली नसल्यानं प्रकल्पग्रस्त संतप्त झाले। त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील राष्ट्रीय महामार्गावर खासदारांच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे। पुणे जिल्ह्यातील सुकाळे गावचे सरपंच दत्ता गवारी यांनी उपोषण सुरू केले। आदिवासी विद्यार्थ्यांच्या जेवणात अळ्या आढळल्यानंतर सरपंच आक्रमक झाले। आज उपोषणाचा 4था दिवस आहे। सेंट्रल किचन पद्धत बंद करावी अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली। अकोल्यात आंतरराष्ट्रीय बालिका दिन साजरा करण्यात आलाय। सावित्रीबाई फुले कन्या विद्यालय ते अग्रेसेन चौक दरम्यान 300हून अधिक विद्यार्थी-विद्यार्थिनींची जनजागृती रॅली काढली। रॅलीतून बालविवाह, बालहिंसा आणि बालतस्करी विरोधात संदेश देण्यात आला। कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात यंदाच्या पावसाळ्यात रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली। महापालिकेकडून या खड्ड्यांमध्ये सिमेंट मिश्रित खडी टाकून खड्डे बुजवण्यात आले। मात्र पुन्हा रस्त्यांवर खड्डे पडले, तसंच खड्ड्यांतील माती बाहेर येऊन धूळ तयार होते। याचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो। वसईतून मुंबई आणि ठाण्याकडे जाणाऱ्या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली, त्यामुळे प्रवाशांचा कल रोरो सेवेवर वाढला। वसई भाईंदर दरम्यान धावणाऱ्या रोरो सेवेच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात आली। नेहमीपेक्षा दर 25 मिनिटांनी अतिरिक्त फेऱ्या सोडल्या जात आहेत। रोरो जेट्टीवर वाहनांची सुमारे 1 किलोमीटरपर्यंत लांब रांग लागल्याचं चित्र पाहायला मिळतं। पुण्यातील अभियंते प्राध्यापक डॉक्टर्स पूरग्रस्तांच्या मदतीला सरसावले। सोलापूरसह मराठवाड्यात पूरग्रस्तांना साहित्याचं वाटप करण्यात आलं। किराणा किट, शालेय साहित्य, ब्लँकेट्स, पशु आहार, शेतीसाठी लागणाऱ्या साहित्यांचं वाटप करण्यात आलेलं आहे। नवी मुंबई सायकलॉथॉनचं आयोजन करण्यात आले। सर्वायकल कॅन्सर जनजागृतीसाठी आणि मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या समर्थनार्थ नॅशनल सिक्युरिटी गार्डद्वारे या सायकलॉथॉनचं आयोजन करण्यात आलं। पुढील 3 दिवस सायकलद्वारे आणि पथनाट्याद्वारे जनजागृती केली जाणार। नाशिक गंगापूर गोळीबार प्रकरणात भाजपाचे सुनील बागल यांचा पुतण्या अजय बागुल याला कोर्टात हजर केले। या प्रकरणातील 3 जणांना कोर्टानं 17 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली, तर मामा राजवाडे यांची उद्या सुनावणी होणार। डीजीसीएने इंडिगो विमान कंपनीला 40 लाख रुपयांचा दंड ठोठावला। 1700 पायलटना श्रेणी क विमानतळांसाठी योग्य सिम्युलेटरवर प्रशिक्षण न देता उड्डाणासाठी तयार केलं असा ठपका या कंपनीवर ठेवण्यात आला। फ्लाईट ऑपरेशन्स डायरेक्टर आणि प्रशिक्षण संचालक यांना प्रत्येकी 20 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला। 30 दिवसात दंड भरावा, अन्यथा कठोर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आलाय। बिहारमधील एनडीएच्या जागा वाटपाचा तिढा जवळपास सुटल्याची शक्यता आहे। भाजप 101, जेडीयू 100 आणि चिराग पासवान यांना 29 जागा मिळणार असल्याची चर्चा सुरू आहे। बिहार निवडणुकीवर आज संध्याकाळी भाजप केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होणार आहे। जागा वाटप आणि उमेदवारांसंदर्भात आज मोठी घोषणा होण्याची शक्यता। लालू प्रसाद यांचं कुटुंब दिल्लीत दाखल झाले। जमिनीच्या बदल्यात नोकरी प्रकरणाची सुनावणी होणार आहे। यासाठी हे कुटुंब हजर राहणार आहे। दिल्लीतील न्यायालय उद्या या प्रकरणावर सुनावणी देणार आहे। उत्तर प्रदेशातील एन्काउंटर अखिलेश यादव यांनी मोठं विधान केलंय। सरकार एन्काउंटरचे खोटे आकडे सादर करत असल्याचं अखिलेश यादवांनी म्हटलंय। पांढऱ्या टेबलवर मुख्यमंत्री काळे खोटे बोलतात। ऑपरेशन ब्लू स्टार विषयी काँग्रेस नेते पी चिदंबरम यांनी मोठं विधान केलं। ऑपरेशन ब्लू स्टार हा एक चुकीचा निर्णय होता। यासाठी इंदिरा गांधींनी आपल्या जीवाची किंमत चुकवली असं चिदंबरम यांनी म्हटलेलं आहे। पश्चिम बंगालमधील दुर्गापूरमध्ये एमबीबीएस विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे। पोलिसांनी या प्रकरणी 3 आरोपींना अटक केली। या प्रकरणानंतर ममता सरकारवर विरोधकांनी निशाणा साधला।
जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर भूस्खलनाची घटना घडली. मुसळधार पावसामुळे हे भूस्खलन झाले. यावेळी इमारत पत्त्यांसारखी कोसळली. पश्चिम बंगालमधील भारत बांगलादेश सीमेवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. यात सोन्याचे बिस्किट जप्त करण्यात आले. 2,82,00,000 रुपये किमतीचे 20 सोन्याचे बिस्किट जप्त करण्यात आले. मेक्सिकोमधील वेराक्रुझ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले. शहराला चारही बाजूंनी पाण्याचा वेढा बसलाय, त्यामुळे मोठं नुकसान झालं. अझरबैजानमध्ये ज्वालामुखीचा उद्रेक झालाय. या उद्रेकानंतर दूरवरून आगीच्या ज्वाळा पाहायला मिळत आहे. दूरपर्यंत राखही पसरली. आजूबाजूच्या परिसरात अलर्ट जारी करण्यात आला. अफगाणिस्तानच्या हल्ल्यात 58 पाकिस्तानी सैनिक ठार झालेत. अफगाणच्या तालिबानी सैन्यानं 25 पाकिस्तानी चौक्यांवर ताबा मिळवल्याचा दावा केलाय. त्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्ताननंही एअर स्ट्राईकद्वारे उत्तर दिलं. राजस्थानच्या अलवरमध्ये एका पाकिस्तानी गुप्तहेराला अटक करण्यात आली आहे. मगत सिंग असं या गुप्तहेराचं नाव असून ISIला माहिती पुरवत असल्याचा त्याच्यावर आरोप लावण्यात आला आहे. सिडकोची घरं महाग आहेत, ती लोकांना परवडत नाहीत अशी कबुली उपमुख्यमंत्री तसंच गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदेंनी दिली. परवडणाऱ्या घरांची अधिकाधिक निर्मिती करून ती सर्वसामान्यांना वितरित करण्याचं उद्दिष्ट असल्याचं त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी शेतमजूर पूरपीडितांना पॅकेज दिले. इतिहासात कोणत्याच सरकारने इतकी तरतूद केली नाही असं विधान महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी केले. तर शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाऊ नये यासाठी फडणवीसांनी 32,000 कोटी देण्याचा निर्णय घेतल्याचंही बावनकुळेंनी म्हटलं. आम्ही उद्धव ठाकरेंसारखा हतबल मुख्यमंत्री बघितलाय अशी खोचक टीका मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी केली आहे. ते मंत्रालयात कधीच येत नव्हते. विरोधी पक्षात असताना देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात फिरत होते. उद्धव ठाकरे मात्र काचेच्या घरात राहिले असंही बावनकुळे म्हणाले. ठाकरे बंधू एकत्र येत आहेत, परिवार एकत्र येतोय, यात माझ्यासारख्या कार्यकर्त्याला काही अडचण नाही अशी प्रतिक्रिया बावनकुळेंनी दिली. दिवाळीत परिवार एक आलं पाहिजे, सर्व बहीण भाऊ एकत्र आले पाहिजेत असंही बावनकुळेंनी म्हटलं. जळगावच्या अमळनेर विधानसभेचे माजी आमदार शिरीष चौधरी यांनी शिवसेनेचा रस्ता निवडला. चौधरी यांनी अमळनेरमधील भाजप कार्यकर्त्यांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला. अमळनेरमधील 25 आजी माजी नगरसेवक, नंदुरबारमधील 20 माजी नगरसेवक आणि 100 सरपंचांसह चौधरी शिवसेनेत प्रवेश करणार आहे. रायगडच्या पोयनाड इथं शिवसेनेतर्फे रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यात 2,500 उमेदवार सहभागी झाले होते. या मेळाव्यात जवळपास 40हून अधिक कंपन्या सहभागी झाल्या होत्या. ज्या उमेदवारांची निवड झाली त्यांना जाग्यावरच नियुक्तीपत्र देण्यात आलं. नाशिकच्या येवल्यातील आंबेडकरी चळवळीचे पदाधिकारी संघटनांच्या प्रतिनिधींनी जाहीर निषेध व्यक्त केला. भारताचे सरन्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई यांच्यावर चप्पल फेकून झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यात आला. तसंच आरोपीवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. लासलगाव महामार्गावरील दिशादर्शक फलकाची दुरावस्था झाली आहे, त्यामुळे फलक कधीही कोसळण्याची शक्यता आहे. मात्र या फलकाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला. तातडीनं हा फलक हटवण्याची मागणी केली जाते. अहिल्यानगरच्या शेवगाव तालुक्यातील वाडगाव थाटे इथं गेल्या 11 दिवसांपासून सुरू असलेले उपोषण स्थगित करण्यात आले. वंजारी समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी 3 तरुणांचं उपोषण सुरू होतं. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा घडवून आणून देऊ असं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं. कामांचा दर्जा सुधारा नाहीतर चाव्या परत करू असा इशारा गिरणी कामगारांनी म्हाडाला दिला. मुंबईतील गिरणी कामगारांसाठी म्हाडानं संकुल बांधले. यात राहणाऱ्या कुटुंबांना मूलभूत सुविधांचा अभाव आहे. यावरून त्यांनी हा इशारा दिला. सोलापूरच्या बार्शीत अतिवृष्टीग्रस्त नागरिकांना किटचं वाटप करण्यात आले. पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या उपस्थितीत 1200 नागरिकांना किट वाटप करण्यात आले. इंडियन रेड क्रॉस सोसायटीनं ही किट वाटप केली. भंडारा जिल्ह्यातील मेहरगाव येथील गाव शेजारील जागेत खवला मांजर आढळून आला. याची माहिती वन विभागाला मिळताच वन विभागाच्या टीम तिथे दाखल झाल्या. त्यांनी खवल्या मांजराला पकडून निसर्गाच्या सानिध्यात सोडून जीवनदान दिलं. गोंदियात वाघाचा वावर आढळला. या वाघामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागील भागात हा वाघ ठाण मांडून बसला होता. यावेळी वन विभागानं तातडीनं घटनास्थळी धाव घेत रेस्क्यू मोहीम राबवल्यानं वाघाला जीरबंद करण्यात यश आलं. नाशिकच्या येवल्यातील राहडीमध्ये पहिल्यांदाच पोस्ट ऑफिस कार्यान्वित करण्यात आले. या गावातील ग्रामस्थ अद्याप पोस्ट ऑफिसच्या सेवेपासून वंचित होते. याची दखल मंत्री छगन भुजबळ यांनी घेतल्यानंतर या ठिकाणी पोस्ट ऑफिस कार्यान्वित करण्यात आले. पालघरमध्ये पोलीस बंदोबस्तात केंद्र सरकारच्या वाढवण बंदर प्रकल्पाचं सर्वेक्षण करण्यात आलं. यामुळे वाढवणसह परिसराला पोलीस छावणीचं स्वरूप प्राप्त झालं. तर सर्वेक्षण न होण्यासाठी स्थानिकांकडून बंदर विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
पुणे महापालिकेनं दिवाळीपूर्वी फटाका स्टॉल्सचा ऑनलाईन लिलाव करून तब्बल 83 लाख रुपये उत्पन्न मिळवलं। एकूण 192 स्टॉलपैकी 125 स्टॉल्सचा यशस्वी लिलाव झाला, तर 67 स्टॉल्स विक्री अभावी शिल्लक राहिले। शहरातील 13 ठिकाणी लिलाव पार पडला। छत्रपती संभाजीनगरातील 6 वाळू डेपोमध्ये 16,487 ब्रास वाळू पडू नये। शासनानं पावसाळी अधिवेशनात डेपोधारकांना 1 महिन्याची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला, मात्र 2 महिने उलटूनही गौण खनिज विभागाकडून अद्याप आदेश निघालेले नाहीये, त्यामुळे बाजारात वाळूची कमतरता होती। छत्रपती संभाजीनगर महापालिकेत निवृत्त कर्मचाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढते। दरमहा किमान 15 अधिकारी कर्मचारी निवृत्त होत आहेत। निवृत्त कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी वगळता इतर कोणतेही प्रशासनाकडून अदा केले जात नाही, त्यामुळे दिवसभरातून किमान 50 ते 60 निवृत्त कर्मचारी लेखा विभागाचे उंबरठे झिजवत आहेत। संभाजीनगर महापालिकेनं हर्सुल तलाव परिसरात वॉटर पार्क उभारण्याचा निर्णय घेतलाय। जांभूळबनमध्ये 4 एकर जागेत वॉटर पार्क विकसित करण्यास मंजुरी दिली आहे। त्याचबरोबर अत्यावश्यक सुविधाही उपलब्ध करण्यात येणार होत्या, मात्र हे सर्व अद्याप कागदावरच राहिले, तर याबाबत अद्याप कुणीही उत्तर द्यायला तयार नाही। नाशिकमध्ये 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय। कुंभमेळा प्राधिकरणाच्या कामकाजासाठी महाराष्ट्र शासनानं 76 पदांच्या निर्मितीला मान्यता दिली आहे। त्यापैकी 52 पदं नियमित असणार आहेत, तर 24 पदं मनुष्यबळ सेवा बाह्य यंत्रणेद्वारे भरवण्यात येणार आहेत। वाशिम जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांची उद्या आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे। यामध्ये ओबीसीला 27% जागा आरक्षित राहणार आहे, तसंच अनुसूचित जमातींसाठी 1 जागा वाढवून एकूण 4 जागा आणि अनुसूचित जातींसाठी 11 जागा राखीव राहणार आहेत। नाशिकच्या लासल गावात गोरगरीब जनतेची दिवाळी गोड होण्यासाठी माणुसकीची भिंत हा उपक्रम राबवला जातो। या उपक्रमाला परिसरातून भरभरून प्रतिसाद मिळतोय। या उपक्रमात परिसरातील गोरगरीब गरजू व्यक्तींना सर्व प्रकारच्या कपड्यांचे वाटप सेवा सुरू आहे। अहमदनगर जिल्ह्याचे कास पठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भंडारदरा घाटमाथ्यावर निसर्गानं काट टाकली। हिरवाईने नटलेल्या रतनगड परिसरात सध्या रानफुलांचा फुलोत्सव सुरू झालाय। निसर्गाचा हा रंगीबेरंगी सोहळा पाहण्यासाठी पर्यटकांची पावलं रतनगडकडे वळू लागली आहेत। पुण्यात जानेवारीपासून डबल डेकर बस धावणार आहेत। पीएमएलए प्रशासनानं डबल डेकर बसची चाचणी यशस्वी पार पाडल्यानंतर जानेवारीत 25 बस भाडेतत्वावर ताफ्यात दाखल होणार आहेत। पहिल्या टप्प्यात देहू, आळंदी, मगरपट्टा, खराडे, हिंजवडी, फेज 3, रामवाडी, विमानतळ आणि चिंचवडगाव, हिंजवडी या 5 मार्गावर या बस धावतील। या बसचं तिकीट हे ई बस एवढंच असणार आहे। नाशिकच्या चांदवड तालुक्यातील शेतशिवारातील बंद असलेले पाणंद रस्ते पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। वाहेगाव साळमधील स्वातंत्र्यपूर्व काळापासून बंद असलेला रस्ता शिवपानंद योजनेमुळे खुला झालाय। ग्रामस्थ शेतकऱ्यांनी सहकार्य केल्यानं प्रशासनानं ही मोहीम राबवली आहे। भंडाराच्या मोहाडी तालुक्यातील हिवरामधील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षकांची कमतरता। या शाळेत 1ली ते 7वी पर्यंत 125 विद्यार्थी आहेत, मात्र शिक्षकांची संख्या केवळ 3 आहे। त्यामुळे पालकांनी आक्रमक भूमिका घेत प्रथम सत्र परीक्षेवर बहिष्कार टाकून शाळेला कुलूप ठोकलं। पुणे महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आणखी 90 शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। यासाठी 4 कोटी रुपयांच्या निधीला मान्यता देण्यात आली। पहिल्या टप्प्यात 91 शाळांमध्ये 862 सीसीटीव्ही बसवण्यात आले होते। बदलापूर घटनेनंतर राज्य शासनानं सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचे आदेश दिले। जळगावातील विद्यापीठाच्या युवारंग युवक महोत्सवाला विदेशातील विद्यार्थ्यांना भेट दिली। या विद्यार्थ्यांनी भेट देत आदिवासी नृत्य करून ढोल वाजवत युवरंगाचा आनंद लुटला। रोटरी युथ एक्सचेंज या कार्यक्रमासाठी फेलिक्स ग्युबेन हा विद्यार्थी बेल्जियम इथून भारतात आला होता। वाशिमच्या कळमेश्वर येथील रोहिणी धनगरनं अमरावती विभागीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावलाय। 14 वर्ष वयोगटातील 30 किलो वजन गटात हा विजय मिळवला। या विजयासह रोहिणीने राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आपलं स्थान पक्क केलं।